ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी पालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व प्राधिकरणांसह आज केली. घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 20 मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत. तसंच जी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA यांना दिले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबोडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्याच्यासाठी आज पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, पोलीस उपायुक्त प्रकाश शिरसाट, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजय दिसीकर यांच्यासह MMRDAचे अधिकारी, मेट्रो, महावितरण इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळा लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीनं घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या कामांची पाहणी ही दर 4 आठवड्यांना करत असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं. या पाहणी दौऱ्याला ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांचे अधिकारी उपस्थित असून कालबद्ध पद्धतीनं कामाचं नियोजन करून त्यावर सर्व लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी नमूद केलं. मान्सूनच्या अगोदर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी हा मुख्य हेतू असून त्या अनुषंगानं सतत कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.